नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. सौ स्नेहल अविनाश ठाकरे यांनी दोन्ही कुटुंबातील परिवाराचे केले नावलौकिक. नागरिकांनी चौकात लावले फलक व सौ स्नेहल ठाकरे यांचा घेतला सत्कार. महाराष्ट्र शासनातर्फे सौ स्नेहल ठाकरे यांची सांख्यिकीय सहाय्यक पदी व रत्नागिरी जिल्ह्यात तलाठी पदी अशी दुहेरी निवड झाली. कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा तालुक्यातील ज्योतिबा डोंगर पायथ्याशी असणारे वाडी रत्नागिरी येथे गुरुवार 8 फेब्रुवारी रोजी सौ स्नेहल ठाकरे यांचा भव्य दिव्य शासकीय अधिकाऱ्यांनी व गावातील नागरिकांनी सत्कार केला. स्नेहल ठाकरे यांची लहानपणापासून अभ्यासू वृत्ती व चिकाटी होती. आई वडिलांची स्वप्ने पूर्ण करायची अशी मनामध्ये जिद्द होती. शेवटी लग्न झाले तरीही त्यांनी आपली जिद्द सोडली नाही. वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करून वेळोवेळी परीक्षा दिल्या. प्रत्येक रविवारी महाराजांच्या घरी तीर्थ देण्याचा मान पूर्वीपासून ठाकरे घराण्याला आहे. ते काम त्यांचे पती अविनाश ठाकरे आजही करतात. कामातून वेळ काढून त्यांनी आपल्या पत्नीला प्रत्येक वेळी सहकार्य केले. त्यांचे सासरे सूर्यकांत ठाकरे सासू आईवडील यांनी मोलाचे सहकार्य केले. या सत्कार समारंभामध्ये आई वडिलांचा व ठाकरे परिवारांचा आनंद गगनात मावेना असा झाला. सौ स्नेहल अविनाश ठाकरे सध्या पन्हाळा तालुक्यातील वाडी रत्नागिरी येथे सासरी राहतात. अशा साधारण कुटुंबातील त्या सुनबाई आहेत. त्यामुळे सौ स्नेहल ठाकरे व ठाकरे कुटुंबाचे नागरिकांतून कौतुक होत आहे. इंडिया न्यूज 28 सातारा व सांगली जिल्हा प्रमुख प्रतिनिधी अवधूत पाटीलची रिपोर्ट.